सारंगभाई, प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जवळपास 25 वर्षाचा कार्यकाल मागे लोटला आहे. आपण सक्रिय राजकारणामध्ये आलात. जवळपास 2001 साली आपण राजकारणामध्ये प्रवेश केला. 25 वर्षाच्या या कालखंडामध्ये जे काय आपण राजकारण जवळून पाहिलं, अनुभवलं आणि कशा पद्धतीने हा सगळा अनुभव आहे? गेले 25 वर्ष मी राजकारणाची सुरुवात केली. घरी वडिलापासूनच मी त्यांना प्रेरित होऊन त्यांच्या राजकारणाला, त्यांच्या समाजकार्याला प्रेरित होऊनच मी या राजकारणामध्ये प्रवेश केला. सुरुवातीचे 2001 पासून मी सर्व आमची मित्र कंपनी एवढी मोठ्या प्रमाणात आम्ही संघटनेचं काम केलं. संघटनात्मक म्हणजे मित्र जमा झालो तर त्याच्यापासूनच ते रुजू झालं. आणि गेल्या 2001 पासून या अंबेजोगाई क्षेत्रामध्ये मी काम करत असताना 2011 साली मी निवडणुकीचं लढवण्याचं हे केलं. 2006ला वडिलांचं निधन झालं. त्यानंतरची पहिली निवडणूक 2011ला म्हणजे मी स्वतः उभारलो नाही, परंतु आई लवभाग करून मी प्रथम निवडणुकीला सामोरं गेलो, परंतु त्यामध्ये अपयश आलं. परंतु 2016 साली मी त्याच समाजकारणात जास्त अग्रेसर राहून मी काम केलं आणि 2016ला या संबंध जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतांना निवडून येण्याचा मला आशीर्वाद सर्व जनतेनं मला दिला. एकीकडे राजकारणामध्ये मी जरी असलो तरी जास्त आमचा ओढा समाजकारणामध्ये आहे, जी की आपल्या अंबेजोगाई शहरातील नागरिकांना ज्या सुविधा त्यांना पाहिजे त्यांची कुठलीही त्यांच्या समाजकार्याच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न, म्हणजे उदाहरणार्थ आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असेल, असं कुठं ना कुठं तरी त्यांच्या कामाला येणं हीच आम्हाला सगळ्यात मोठी. गेले 30 वर्ष माझे वडील नगरसेवक म्हणून इथे अंबेजोगाई शहरामध्ये काम करत होते, नगराध्यक्ष म्हणून राहिले. तसाच बहुमान आई योगेश्वरी देवीच्या कृपेनं आणि आईबाप जनतेमुळे मलाही त्यांच्यानंतर उपनगराध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि नगरसेवक म्हणूनही मी त्यांच्या कायम सेवेत रुजू राहिलो. कारण की नगरसेवक होणं हे अवघड आहे, परंतु जर आपण सामाजिक बांधिलकी ठेवून एकमेकांशी नात्यानं कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता त्यांचे मन जिंकले तर नक्कीच नगरसेवक म्हणून कायम जनतेच्या मनात राहता येतं. आणि जिथं जिथं त्यांना आवश्यकता असेल तिथे तिथे आपण काम करण्याची संधी ज्या वेळेस मिळाली ते आपण काम करत राहिलो तर नक्कीच येणाऱ्याही काळामध्ये जनतेचे आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहते. बरं, आता एक आपल्या राजकारणामध्ये जर एक पाहिलं तर आदरणीय हनुमान पुजारी असतील किंवा त्यांच्यानंतर तुम्ही असाल तर साधारणतः ज्या ज्या वेळेस तुम्ही निवडणूक लढवली ती एका वार्डामधून लढवलेली आहे, मुस्लिम बहुल एरिया आहे, त्या ठिकाणी आपण निवडणूक लढवता आणि विजयी सुद्धा होता. नेमकं याचं काय गंमत आहे? इथं समाजकारण करताना, राजकारण करताना जर धर्मामध्ये आणि जातीमध्ये जर विखुरलं गेलं तर आज कुणीच राजकारण करू शकणार नाही. परंतु आपण जर जाती पलीकडे माणुसकीच्या नात्यानं सर्व धर्मामध्ये जर आपण काम केलं तर असं मला कुठंच अडचण आलेली नाही. की कधीच माझ्याकडे बघताना मी एक मंदिराचा पुजारी आहे म्हणून असं कधीच मुस्लिम समाजानं बघितलं नाही, किंवा मी मुस्लिम समाजाच्या मध्ये मी त्यांच्या इतकं जवळ आहे की मी ते मला त्यांच्या घरातला एक मेंबर म्हणून समजतात. त्याच्यामुळे आम्हाला जाती धर्माचं असं कुठंच अडसरपणा काम करताना आलेलं नाही. सुरुवातीला जेव्हा 2001 साली आपण राजकारणात आला त्यावेळेच्या देजूचा साक्षीदार मी आहे, तुमच्या आगमनाचा साक्षीदार मी आहे. 2001 साली आपण शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर आदरणीय युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांच्यासोबत जे तुम्ही ते राजकारण सुरू केलेलं आहे तेव्हापासून ते आजपर्यंत आदरणीय अक्षय भैयांसोबत आपण आहात. एकूण कसा एक युवक म्हणून आणि एक युवा नेतृत्व म्हणून कसा आपला अनुभव राहिला? अतिशय ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस मी शिवसेना पक्षामध्ये संघटनात्मक कामामध्ये मी काम केलं. त्यानंतर वडील वारल्याच्या नंतर माझी भेट अक्षय भैयांशी झाली आणि अक्षय भैया त्यावेळेस उभरतं नेतृत्व म्हणजे त्यांची सुरुवात. मग त्यांच्या साथीनं आज आम्ही हे या केज मतदारसंघामध्ये अक्षय भैया इतके त्यांच्या स्वतःच्या मेहनतीनं पोहोचले, त्यांच्यावरती जिम्मेदारी पडली आणि ते जिम्मेदारीचं त्यांनी संधीचं सोनं केलं.
एक उमदा नेतृत्व तयार झालं, जेणेकरून की केज मतदारसंघातले सर्व तरुणांना एकत्र करण्याचं काम केलं. त्यावेळेस मी त्यांच्या सान्निध्यात आल्याच्या नंतर त्यांनी मला सामावून घेतलं आणि त्यांच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून पुढे मग आम्ही सोबत आतापर्यंत काम करीत. हे तुमच्या अक्षय भैया असतील किंवा तुम्ही असाल, या दोघांच्या डोक्यावर वडिलकीचा हात म्हणून आदरणीय काकाजी असतात, त्यांचा कसा अनुभव आहे? त्यांचा अतिशय खूप चांगला अनुभव आहे. मलाच नाही तर केज मतदारसंघातल्या प्रत्येक माणसांना त्यांचं कार्य, की ते अर्ध्या रात्री किती वाजता जरी फोन लावला तर ते अडचणीच्या वेळेस दवाखान्याचं काम असेल, पोलीस स्टेशनचं असेल या इतर कुठल्याही अडचणीचं असो, त्यांच्याकडे त्यांना फोन केला की ते तात्काळ ते काम सोडण्याचं काम करतात. मग एमएससीबीच्या माध्यमातून असेल, अंबाजोगाई शहरामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यांच्यासाठी जर त्यांना फोन लावला तर ते कधीही तत्पर असतात. रोज 250 किलोमीटर त्यांचा प्रवास असतो. सुखादुःखात तर असतातच, परंतु ते काम करण्याच्या बाबतीत 2 पावलं पुढेच आहेत सगळ्यापेक्षा. आपण त्यांची प्रेरणा घेता? 100% त्यांची प्रेरणेनं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता काम चालू आहे. आदरणीय दिवंगत इंद्रा यांचं या मतदारसंघासाठी मोठं काम राहिलेलं आहे. काही काळ तुम्हाला सुद्धा त्यांचा सहवास लाभलेला आहे. त्यांची कशी हातोटी होती कामाची? त्यांच्या कामाची पद्धत अख्ख्या संबंध महाराष्ट्रानं बघितलेली आहे, कारण की 15 वर्ष सलग ते या राज्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आणि 2007 ते 2012 पर्यंत माझं इतकी त्यांच्याशी जवळीक होती. अखेरच्या शेवटच्या त्यांच्या आजारपणामध्ये सुद्धा मी त्यांच्या सोबत होतो आणि त्यांच्या कामाची सचोटी अशी की ते नावानिशी सर्व कार्यकर्त्यांना ओळखत असे. प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रचारासाठी गेलो तर आम्हाला त्यांच्या कामाचं हे कधीच सांगायची गरज पडली नाही. ज्यावेळेस एखाद्या नागरिकांशी संवाद साधला तर ते नागरिकच स्वतःहून सांगत होता की ताईंना आमच्यासाठी गावामध्ये हे केलं. आणि त्यांचं कुठलाही राजकीय पार्श्वभूमी त्यांना किंवा कामाचं किंवा बॅनरबाजी करण्याची आवश्यकता नव्हती, कारण की त्यांनी गेल्या 25 वर्षामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये जर गेला तर तिथं त्यांना कुठल्याही महिला असो की ते त्यांना नावानिशी ओळखत होत्या आणि त्यांच्या कामाची तर त्यांची इतकी बारकाईनं लक्ष होतं की त्यांनी धनेगावच्या साठवण तलावापासून ते प्रत्येक गावातले सभागृह असतील, या नगर परिषद संदर्भात असेल, या केज नेकनूर पर्यंत या त्यांच्या कामाची ओळख आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, केज मतदारसंघाला माहिती आहे आणि त्यांच्यासोबत मला काम करण्याची, त्यांच्या सहवासाची मला संधी मिळाली. त्याबद्दल म्हणजे मला स्वतःला मी सौभाग्यशाली समजतो. दरम्यानच्या काळामध्ये 2016 साली आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी बहुमत आलं आणि त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी पक्ष नेतृत्वाकडून आणि विशेषतः मंगळा कुटुंबियांकडून आपल्याला मिळाली. मग तो अनुभव कसा होता पहिल्या उपनगराध्यक्ष? त्यावेळेस प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेलो होतो आणि गेले 2007 पासून 2016 पर्यंत मी कुठलंही पद काही घेतलेलं नव्हतं, या स्वतःहून कधी मागितलेलं नव्हतं, कारण की माझ्यासमोर ध्येय हे होतं की पदापेक्षा विश्वासार्हता आणि लोकांचे काम सोडवणे याच्यावरती मी भर दिला आणि हे काम माझं पक्ष नेतृत्वाने पाहिलेलं होतं. माझ्यामध्ये सर्व निवडणुकी लढवण्याच्या, त्याचं संपूर्ण नियोजन करण्याच्या या सगळ्या अनुभवावरनं पक्ष नेतृत्व आदरणीय काकाजी अक्षय भैया यांनी ज्यावेळेस 16 नगरसेवक निवडून आले त्यानंतर त्यांनी प्रथमतः मला गटनेता व उपनगराध्यक्ष पद यासाठी त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मलाही आश्चर्याचा धक्का बसला की, कारण की मी सगळ्यात कमी वयाचा नगरसेवक म्हणून होतो आणि मला एवढी मोठी संधी त्यांनी दिली याबद्दल मी खूप आनंदी होतो आणि मला आश्चर्याचा धक्काही बसला, कारण की मला एवढे मोठमोठे नगरसेवक असताना मला त्यांनी संधी दिली, माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मीही तसंच त्या पद्धतीनं त्यांच्यासाठी न्याय दिला. वाढदिवसाच्या निमित्तानं नेमकं काय संदेश आजच्या तरुणाईला द्यावा? आजच्या तरुणाईला माझ्या वाढदिवसानिमित्त एकच सांगू इच्छितो, कारण की आताचं जे महाराष्ट्रातलं जिल्ह्यातलं वातावरण जे गडबड झालेलं आहे, तर आपल्याला जर पुढे येऊन संधी चांगलं काम करायचं असेल, लोकांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करायची असेल तर कुठल्याही जातीपातीचं, धर्माचं बॅकग्राऊंड वापरून आपल्याला कुठं पुढे जाता येत नाही. ते क्षणिक असतं आणि क्षणिक ह्या गोष्टीमुळं फार मोठं नुकसान होतं. त्याच्यामुळं माणसांच्या मनामध्ये जर तुम्हाला स्थान निर्माण करायचं असेल, त्यांची मनं जिंकायची असतील तर एक चांगल्या प्रामाणिकपणे एक निष्ठेने आपण जर जनतेचे कामं केले, नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला
तर नक्कीच तुम्हाला कुठेही कुठल्या गोष्टीची अडचण येणार नाही आणि त्या पद्धतीनंच त्यांनी काम करायला पाहिजे.